झी 24 तास एक पाऊल पुढे। वारकऱ्यांना धर्म नसतो, वयही नसतं, त्यांना असतं फक्त विठ्ठल भक्तीचं वेड आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस। याच मार्गाने वारकरी भक्तिभावानं आपलं आयुष्य जगतात। औरंगाबादमधील वारकरी अण्णासाहेब पठारे हे गेल्या 25 वर्षापासून न चुकता पंढरीची वारी करतात। इतकंच नाही तर आषाढी आणि कार्तिकी एकादशी सोबतच ते प्रत्येक महिन्याच्या एकादशीला विठ्ठलाचं दर्शनही घेतात। पैठण तालुक्यातील हे ढोरकीन गावचे हे अण्णासाहेब पठारे निस्सीम विठ्ठल भक्त। लहानपणापासूनच अण्णासाहेबांना विठ्ठलाची ओढ लागली आणि तेव्हापासून अण्णासाहेब जणू विठुरायाला शरणच गेले। पोस्टात नोकरी करत असतानाही त्यांनी विठ्ठलाची वारी कधी सोडली नाही आणि निवृत्तीनंतर तर त्यांनी आपलं अख्खं आयुष्य विठ्ठल चरणी अर्पण केलं। आषाढी एकादशी असो अथवा कार्तिकी एकादशी, अशा वेळेस अण्णासाहेब न चुकता पांडुरंगाच्या दर्शनाकरता पायी वारी करतात। तर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला ते एसटीनं जाऊन विठ्ठल दर्शन करतात। कुणास ठाऊक मात्र विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय मनाला समाधान मिळत नसल्याचं अण्णासाहेब सांगतात। एका वारकऱ्याने मला आग्रह केला का तुम्ही पंढरीची वारी करा, चांगलं आहे। तर त्यानंतर माझ्या मनात मी जात राहिलो आणि त्यामध्ये भरपूर आनंद मिळाला। अण्णासाहेबांच्या दिवसाची सुरुवात भजनाने होते। त्यांची मित्रमंडळी आणि परिसरातील वारकरी रोजच त्यांच्या घरी भजनासाठी येतात। त्यांच्या विठ्ठल भक्तीनं त्यांच्या मुलांवरही गारूड केलंय। त्यांच्या मुलालाही वडिलांच्या विठ्ठल भक्तीवर अभिमान आहे आणि इतकंच नाही तर आता तोही वडिलांसोबत वारीची परंपरा जोपासायला तयार झालाय। नोकरी करता करता 19 समजा त्यांच्या वयाच्या 32व्या वर्षापासून परमार्थ करतात ते, आणि परमार्थ करत करता ज्यावेळेस ते रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी अखंड वारी पंढरपूरची चालू केली। त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आपण काहीतरी भगवंत चरणी आपल्या पूर्वार्धात काहीतरी सत्कार्य करतात म्हणून आम्हाला आनंद वाटतो आणि आम्ही त्यांच्या आनंदात सहभागी असतो। वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा अण्णासाहेब न चुकता वारीला जातात। जोपर्यंत पायात आणि अंगात जोर आहे तोपर्यंत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारच असं पण अण्णासाहेब व्यक्त करतात। पांडुरंग दर्शनाला येण्यासाठी बळ देतो तोपर्यंत विठ्ठल भक्ती करतच राहणार असा अट्टहास अण्णासाहेबांनी व्यक्त केलाय। विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।